किचनमध्ये आली आहे, कामांना सुरुवात करायची. त्याच्या आधी बेसिक तयारी करून घेते, कारण मग पुढे कामांना उशीर होऊ नये आणि कामं झटपट व्हावी म्हणून. ओलं खोबरं फ्रीजमधनं मी बाहेर काढून घेतलं आहे आणि चण्याची डाळ घेतलेली. मी 1/2 किलो चण्याची डाळ भिजत घालणार आहे आणि ही 1-1.5 तास चांगली भिजली ना पाण्यामध्ये की मग शिजते पटकन. आणि जे काही आपण पुरण करणार आहोत, म्हणजे पुरणपोळीचं पुरण करायचं, आपल्याला सारण करायचं, त्याच्यासाठीची ही तयारी आहे. आणि मी 1/2 किलोच पुरण करणार आहे, खूप इनफ असं होऊन जातं. म्हणून ही सुरुवातीलाच मी ही भिजत घालते, म्हणजे ती सगळं माझं जेवण होईपर्यंत 1-1.5 तासात ती छानपैकी फुलून येईल. आणि आज सॅटर्डे असला तरी कामांचा उत्साह अजून होता, कारण उद्या आहे गुरुपौर्णिमा. त्यानिमित्ताने आज मी गेलेली दादर मार्केटला, फुल मार्केटला, आणि जिथे मी कधी कधी कंटाळा करते जाण्याचा, पण आज माझा उत्साह खूप भरभरून होता. म्हटलं नाही, आज आपण फुलं घेऊन येऊ छानपैकी. आणि हा घरात मोगरा घेऊन आलेली ना, आज हा मोगरा 200 रुपये 1/2 किलो म्हणजे मला मिळाला, 800 रुपये किलोनी मिळालं. आज मोगरा खूप महाग होता, म्हणजे आता ही गुरुपौर्णिमा आहे म्हणूनच असेल कदाचित. चाफ्याची फुलं 20ला 6 मिळाली आणि तुळस 20ला मिळते नेहमी, पण आज 40ला मिळाली. विड्याची पानं ती देखील 1 रुपयाला 1 होती. याच्या गजरा वेणी होत्या, त्या पण मला 80 रुपयाला मिळाल्या. त्या बऱ्यापैकी स्वस्त मिळाल्या, पण त्या ना ॲक्च्युली बऱ्यापैकी फुललेल्या होत्या. नेहमी थोड्या कळ्यावाल्या येतात, पण यावेळेस खूप फुललेल्या होत्या. माझ्यामध्ये पाऊस होता आणि पावसात तर फुलं सगळी अशीच येतात. गुलाब 30 रुपये 1/2 किलोने मला मिळाले. गोंडा पण मला 80 रुपये किलो होता, 80 नाही, 100 रुपये किलो होता, पण मला 1/2 किलोच हवा होता, म्हणून मग मला 30 रुपये द्यावे लागले. 1/2 किलो ते देत नाहीत, पण मी म्हटलं की मला 1/2 किलोच हवा, तर मग 30 रुपयाचा मी घेतला. घेवडा घेऊन आली उद्यासाठीचा, नैवेद्यासाठी, जेवण आपलं जे करणार आहोत त्याच्यासाठी. तर हा जो मोगरा होता ना, याचा वास पूर्ण घरात इतका दरवळत होता ना, की कितीही तुम्ही थकलेला असतात आणि घरात जर एंटर केलं असतं ना, तर मन अगदी फ्रेश होऊन गेलं असतं, अगदी प्रसन्न असं वातावरण झालं असतं. आणि आज एवढी सगळी फुलं बघून ना, खरंच मूड अगदी चेंज होऊन गेलेला. आणि कधी एकदा कामांना सुरुवात करते आणि काय करू आणि काय नको असं मला आज झालेलं. आज स्पेशल असा जेवणाचा बेत तर सॅटर्डेचा असतोच, पण उद्याची जी काही तयारी होती, म्हणजे उद्या पूजा आणि मग जेवण, ही खूप घाई गडबड होऊ नये म्हणून थोडीशी बेसिक तयारी मी आज आपल्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडेल. तुमच्याकडे काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. फुलं सगळी वेगवेगळी थोडी थोडी सेग्रिगेट करून घेते मी, कारण उद्या मग सारखी आपण जेव्हा काढतो, घालतो, डब्बा ओपन करतो, त्याच्यामध्ये मग ते खराब होऊन जातात, म्हणून मग थोडी थोडी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवते. मोगरा फक्त मी ट्रान्सफर करणार नाही आहे, मोगरा फक्त मी असाच पिशवीमध्ये ठेवणार आहे, कारण मला रात्री त्याची बघू गजरा वेणी करता येईल किंवा गजरा करायचा आहे किंवा कसं काय करता येईल, रात्री जसा वेळ मिळेल तसा, किंवा मग सकाळी उद्या लवकर उठून मग त्या सगळ्या गोष्टी करेन. तर फुलं वगैरे जी होती ना, मी निवडून ठेवते, तुम्हाला माहिती आहे, कारण बऱ्याच वेळा ती लोक उचलून टाकतात, आपल्याला निवडून घ्यायला देत नाही. त्याच्यामुळे ना बराचसा असा गोंड्याच्या फुलांमध्ये मोस्टली थोडीशी खराब असण्याचे चान्सेस असतात. शक्यतो गोंडा मी आणत नाही, मला असं गोंडा असा आवडत नाही. पण हा पिवळ्या कलरचा गोंडा होता ना, तर मी म्हटलं पिवळ्या कलरचा आहे तर म्हटलं घेऊया, कारण पिवळा कलर, पिंक कलर असे कलर बघायला खूप छान दिसतात. आणि शक्यतो सफेद फुलं आहे ना, मी फार कमी आणते मार्केटमधून येताना, अशी वेगवेगळ्या कलरची मिळतील तरच आणते. गजरावेणी पण आणते, त्याच्यामध्ये असे डार्क कलरमध्ये ते गुंफलेले असतात, त्याच्यामुळे म्हणून मग ते घेते. आणि इथे बघाल ना, तर तुळस पण साफ करून घेतली, थोडीशीच साफ केली, जास्त अशी साफ नाही केली मी, नंतर साफ करेन संध्याकाळी रात्री अशी. तर इथे ना मी वडीचं आणि आपल्या भाजीचं असं दोन्ही आणलेलं. तर हे बघा, हे आहे आपल्या वडीचं, आणि याचा तुम्ही देठ बघू शकता, अगदी काळा असा आहे. आणि दोन्ही पानांमध्ये मी फरक सांगते. भाजीचा जो असतो थोडा जाडसर असतो, आणि जो आपला भाजीचा असतो तो थोडा पातळ असतो, आणि जो वडीचा असतो थोडासा जाडसर असा असतो. आणि दोन्ही पानांमध्ये तुम्हाला कलर पण थोडा बघून कळेल. आणि शक्यतो ना काळ्या देठाचे तुम्ही पानं घ्या, म्हणजे हाताला खाज येणार नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर थोडासा हाताला आंबट असं काहीतरी लावा तुम्ही, आणि मग पानं साफ करायला घ्या. तर इथे हे करेपर्यंत ना माझा ऑलमोस्ट 1.5 तास झालेला. तर म्हटलं आपण डाळ उकडत ठेवू. डाळीमध्ये मी थोडीशी फक्त हळद टाकणार आहे, थोडंसं, आणि वरून तेल टाकणार आहे, म्हणजे पाणी बाहेर येऊन सगळं उतू जाणार नाही डाळ, त्याच्यासाठी ते करते. ॲक्च्युली माझ्याकडे छोटे असे ह्या कुकरमध्ये राहणारे असे डब्बे नाही आहेत, आणि त्याच्यामुळे 1/2 किलो डाळ एकदम येईल असं पण नव्हतं. मोठं कुकर मला भरायचं नव्हतं आता संध्याकाळसाठी.
घेवडा जो घेऊन आलेली तो पण मी धुवून घेतलाय. म्हणजे एका साईडला ही पण सगळी माझी कामं चालूच असतात, म्हणजे वेळ वाचतो, बऱ्यापैकी वेळ वाचतो. हा मी काय तर चिरणार वगैरे नाही, मी फक्त धुवून घेतला, साफ करून घेतला आणि देठाकडच्या साईडने ना तो सोलून घेते, म्हणजे कुठे कीड वगैरे असेल ना तर ती निघून जाईल, म्हणजे ती घेणार नाही. आणि सकाळी मग ना भाजी चॉप करायला खूप इझी पडतं, म्हणजे सकाळसाठी फक्त चॉपिंग ठेवणार आहे, कारण ते पण मी आता घरी आहे म्हणून, नाही तर ते पण मी चॉप करूनच ठेवलं असतं. बऱ्याच वेळ शक्यतो चॉप करून ठेवते मी. आता आपण ना अळूवडीसाठी जे काही आहे, जे आपण करतो, जे आपण बेसनचा बॅटर तयार करतो त्याच्यासाठीचं जे लागणार आहे साहित्य ते मी तुम्हाला सांगते. तर इथे मी ओलं खोबरं घेतलंय. याच्या आधी पण मी माझ्या बऱ्याचशा व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली अळूवडीची रेसिपी. इथे धणे घेतलेत, थोडंसं जिरं घेतलंय आणि यामध्ये मी लसूण वगैरे टाकणार नाहीये, कारण मग उद्या जेवण करायचं असल्यामुळे मी म्हटलं लसूण आलं असं काही आपण टाकूया नको याच्यामध्ये. तर मी इथे फक्त हिरव्या मिरच्या टाकल्या. तुम्हाला लाल मिरची टाकायची असेल तर तुम्ही लाल मिरची टाका. कोथिंबीर बरीच आहे माझ्याकडे आणलेली म्हणून मग कोथिंबीर टाकली. थोडंसं एक गूळ टाकला आहे आणि हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि इथे तोपर्यंत आपली डाळ देखील शिजून तयार झालेली आहे. तर ही जी अळूवडीची पानं आहेत ना तर ती मी काय करते ना, 2 वड्या मी करायच्यात असं ठरवलेलं आहे, कारण अगदी खूप थोडीशी घेतली तर मग अगदी ती वडी खूप पातळ होते आणि मग पातळ झाली ना की मग पानं म्हणजे सुटली जातात, त्याचे घट्ट असा रोल त्याचा होत नाही आणि जेव्हा आपण तेलात तळतो ना तेव्हा त्या सुटल्या जातात. त्याच्यामुळे 2 वड्यांची मी वेगवेगळी पाने म्हणजे मोठी छोटी 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 अशी 2 पानांचा सेट तयार करून ठेवलाय. सगळे इथे अळूवडी उकळण्याची पण तयारी करून ठेवते. पाणी वगैरे मी तयार करून ठेवते, फक्त गॅस चालू करणार नाहीये मी, जेव्हा करायचं तेव्हाच मी तो करेन. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा ब्लॉग आहे आपला सॅटर्डे आणि सॅटर्डे इव्हनिंगला थोडीशी उद्याची गडबड आहे. उद्या आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजचाच मी तुम्हाला शुभेच्छा देते, कारण आपला हा ब्लॉग तुम्हालापर्यंत उद्या पोहोचेल आणि उद्या गुरुपौर्णिमा असेल, तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा आहे आणि अनायसे रविवार आलेला आहे आणि खूप खुश आहे मी, कारण निवांत अशी पूजा वगैरे करायला मिळेल मला, कारण रोजच घाई गडबडीत असते आणि तेवढी पूजा अशी जमत नाही. ज्या दिवशी असा योग जुळून येतो ना, ज्या दिवशी मला सुट्टी असते आणि आपला काही सणवार किंवा काही असेल तर त्यावेळेस ना पूजा करण्याचा म्हणजे पूर्ण दिवस माझा वेगळाच असतो. काही पूर्ण दिवस माझा उत्साहातच असतो, म्हणजे आत्तापासूनच माझी एवढी तयारी असते आणि एवढा उत्साह असतो माझ्यामध्ये की उद्या कधी येते अशी मी वाट बघत असते. तर तुमच्याबरोबर पण असं होतं की नाही? तर थोडी बेसिक तयारी आता मी केलेली आहे आणि जे काही आज केलेलं सगळं तुमच्याबरोबर ब्लॉगमध्ये शेअर केलेलं. आज फुलं खूपच सुंदर मिळाली. आज माझं मूड खरंच खूप फ्रेश झालंय. जो मोगरा आणलाय त्याच्या वासाने पूर्ण घरातच एवढा पूर्ण सुवास त्याचा एवढा पसरलाय ना की पूर्ण वातावरण एक वेगळंच होऊन गेलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. तर आता जास्तची बडबड नाही करत मी, कारण खूप काम आहेत. जेवण पण करायचंय, पुरणपोळीचा सगळं तयार करून ठेवायचं, अळूवडी तयार करून ठेवायची. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. पुढे वडीची तयारी ऑलमोस्ट आपली झालेली आहे, पण मला आता सारण तयार करायचं, म्हणजे आपलं पुरणपोळीचं पुरण तयार करायचंय. त्याच्यासाठी मग डाळीचं जे पाणी होतं वरचं ते मी काढून घेतलं एका भांड्यामध्ये आणि दुसऱ्या एका पॅनमध्ये आपण जी शिजवलेली सगळी डाळ आहे ती मी ओतून घेते आणि याच्यामध्ये मी पाव किलोला 200 ग्राम गूळ घेतलेला आहे. जर तुम्हाला व्यवस्थित गूळ खायचं असेल, म्हणजे गूळ हवे असेल पुरणपोळ्या, तर तुम्ही पाव किलोला पाव किलोच गूळ वापरा, पण मी थोडंसं कमी टाकते, अगदी खूप गोड गोड नको आहे म्हणून मी पाव किलोला 200 ग्राम गूळ याच्यामध्ये ओतून घेते आणि हे असंच ठेवणार आहे. आणि एका साईडला आपली वडी पण इथे तयार होईल आणि इथे ना हे गूळ आणि जे आपलं चण्याची डाळ आहे ते एकजीव होऊन छानपैकी ज्यातलं पाणी आटेल. म्हणजे जोपर्यंत आपल्याला हे याच्यामध्ये ना एक ट्रिक आहे, पुरण कसं सारण तसं तयार करायचं ते तुम्हाला सगळ्यांना पण माहितीच असेल, पण मी देखील आजच्या व्लॉगमधनं मी करते तर तुमच्याबरोबर शेअर करूया असं म्हटलं. इथे आपलं जे वाटप तयार करून घेतलेलं ते झालंय. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलंय, थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, त्याचबरोबर सफेद तीळ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी एखाद चमचा जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तांदळाचं पीठ मिक्स करा, पण मी तांदळाचं पीठ नाही टाकलंय. मी जवळजवळ 1 मोठी वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. तांदळाचं पीठ तुम्हाला वाटत असेल की आपल्या वड्या कुरकुरीत होत नाहीत तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल. दोन्ही कामं मी एकत्र करते. एका साईडला अळूवडीची पण सगळी तयारी करते आणि एका साईडला आपलं सारण पण बघून घेते. मी इथे चाळणीला मी तेल लावून घेते, म्हणजे अळूवडी जेव्हा आपण ठेवू
तेव्हा खाली चिकटली जाणार नाही. तर आता मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते, कारण आपलं पुरण जे आपण करत ठेवलं आहे ते पण होत आलं आहे. म्हणजे याच्यामध्ये म्हणून मी वेलची पावडर टाकून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला चमचा उभा राहतो की नाही हे बघायचं आहे. या सारणाच्या ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये जर चमचा उभा राहिला तर आपलं सारण तयार झालं असं समजायचं. नाही जर झालं किंवा चमचा उभा राहत नाही आहे आपला, तर असं समजायचं की सारण अजून व्हायचं बाकी आहे. कारण मग तशा पद्धतीत जर आपण सारण वाटलं ना, हे पुरण जर तयार केलं तर ते अगदी पातळ असं होतं आणि पुरणपोळ्या जेव्हा करायला जाऊ ना त्या खूप अशा म्हणजे एकदम हे होत जातात. म्हणजे जेवढं तुम्ही त्याला एकजीव करण्याचा प्रयत्न करत ना तेवढ्या त्या लांबल्या जातात जास्त आणि मग फुटण्याचे चान्सेस असतात. तर इथे आपण आता वडी तयार करून घेऊ. मी कुठल्या पद्धतीने पीठ लावते ते तुम्हाला सांगते. आणि मी खूप अगदी जाड बेसनचं बॅटर मी लावत नाही, कारण मग खाताना ना अगदी पीठ असं लागतं बेसनचं. तर म्हणून मी जेवढं ऑलमोस्ट बऱ्यापैकी पातळ कन्सिस्टन्सी ठेवते. आणि एक पान उलटं आणि एक पान सुलटं, म्हणजे एक तुम्ही सरळ लावलं तर त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरं पान आपल्याला लावायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे जेवढी पानं आहेत तेवढी सगळी पानं आपल्याला लावून घ्यायची. आणि तुम्ही ॲडजस्ट करा, कारण जसं तुम्ही ॲडजस्ट कराल ना तसं तिकडे सगळीकडे लेवल होणार आहे. जेव्हा तुम्ही ही पानं धुवून घेता, स्वच्छ करून घेता, तेव्हा जर तुम्हाला वाटत असेल थोडीशी खास तुमच्या हाताला वाटत असेल ना, तर तेव्हाच पानांना पण थोडासा आघूळ लावा किंवा मग चिंचेचा कोळ लावून घ्या तुम्ही, तरी देखील चालेल. तुम्हाला चिंचेचा कोळ जर तुम्ही या वाटपामध्ये जेव्हा मिक्स केला ना तरी देखील त्याच्यामध्ये चालेल. आणि अशा पद्धतीने आपण हे सगळे रोल, म्हणजे जे काही आपल्याला रोल करायचं त्याच्यासाठी अशी पानं तयार करून घ्यायची. 2 पद्धतीने हे फोल्ड करू शकतात. एक पद्धत अशी आहे की दोन्ही साईडने फक्त डायरेक्टली फोल्ड करायचं आणि एका साईडने गुंडाळा करत यायचा. पण ही जेव्हा गुंडाळणार ना तुम्ही तर अगदी करकचून म्हणाल ना तर तसं अगदी एकदम घट्ट असा रोल करायचा आहे. जेवढा तुम्ही रोल घट्ट कराल ना तेवढा तो व्यवस्थित शिजला जातो, एकत्र होतो, तो एकजीव असा होतो मस्तपैकी. त्याला बाइंडिंग खूप छान मिळते. आणि जेव्हा आपण वड्या तळतो ना तेव्हा त्या सुटल्या जात नाही. बऱ्याच जणांचं असं होतं जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा त्या सुटल्या जातात. आता ही दुसरी पद्धत दाखवते. दुसऱ्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला आकाराने छोटी करायची असेल, साईड छोटी करायची असेल, तर तुम्ही दुसऱ्या दोन्ही साईडने फोल्ड करून मग ह्या साईडने फोल्ड करून परत तुम्ही जसं मी म्हटलं मगाशीच अगदी घट्ट असं गुंडाळा करून घ्यायचा. कारण जेवढा तुम्ही घट्ट गुंडाळा कराल ना तेवढी अळूवडी सुरेख अशी होते. जर तुम्हाला हा जो मी मसाला दाखला अळूवडीच्या मिश्रणामधला तो जरी नसेल टाकायचा, तुम्ही फक्त धना पावडर, जिरा पावडर, तीळ, तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर लाल तिखट एवढं जरी टाकलं ना तरी आपल्या अळूवड्या टेस्टी अशा होतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील वाटली तरी चालेल. इथे आपण आता वड्या शिजायला ठेवलं. एक 10 ते 12 मिनिटासाठी आपण वड्या शिजत ठेवलेल्या आणि ऑलमोस्ट त्या शिजल्यात. तुम्हाला वाटत असेल तर हात लावून बघा, थोडं चिकट असं वाटतंय तर अजून एक 2-3 मिनिटं जरी तुम्ही म्हणजे शिजवलं तरी चालतात. इथे आपलं सारण तयार झालंय. सारण मी वाटून घेतलं आणि ते आता मी ठेवून घेतलं. थोडंसं थंड व्हायला ठेवते म्हणजे आपली बाकीची पण कामं होतील तोपर्यंत आणि अळूवड्या पण आपल्या तोपर्यंत थंड होतील. त्याच्यानंतर भरपूर महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे भांडी घासणं. कारण आता ही भांडी घासून झाल्यानंतर मग मी जेवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात करणार आहे. कारण सकाळचं थोडंफार अजून पण काही प्रिपरेशन थोडं बाकी होय, ते सगळ्या गोष्टी करायच्यात. अळूवडी आपली थंड झाली ना की ती देखील भरून ठेवायची. त्याच्यानंतर उद्या मला अळू करायचं आहे, तर अळू करायचं त्याच्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये कडधान्य काय भिजत घालावं. कारण बऱ्याच वेळा आपण शेंगा वगैरे शेंगदाणे वगैरे टाकतो किंवा मक्याचे दाणे टाकतो. तर मी काळे चणे किंवा मग असे जे कुठले चणे असतील ते किंवा काळे वाटाणे असं भिजत घालते आणि मग अळू करते. तर इथे जी वडी होती ती मी कंटेनरमध्ये राहणार नाहीत एवढ्या लांबच्या लांब, म्हणून मी त्याचे 4 छोटे तुकडे केलेत आणि ते फॉईल पेपरमध्ये व्यवस्थित रॅप केलेत आणि मग या डब्यामध्ये आता भरून घेतलेत. आणि मग आता हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि उद्या जेवढा पाहिजे ना तेवढा मग आपल्याला, म्हणजे मी साईजच तशा केल्यात की ज्याच्यामध्ये काळ्या बऱ्या पडतील आपल्याला, म्हणजे छोटी पाहिजे तर छोटी, मोठी पाहिजे तर मोठी. अशा पद्धतीने आपलं सगळं आजचं उद्याच्या प्रिपरेशन सगळं डन झालेलं आहे. माझी सगळी कामं आवरली आहेत. उद्यासाठीची जी सगळी तयारी करायची होती ती देखील झालंय. जेवण वगैरे पण सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता थोडासा वेळ काढून जे आपण मोगऱ्याची फुलं आणलेली त्याचे गजरे किंवा हार बघू, आता मला जसं जमेल तसं मी करणार आहे. पण आजचा ब्लॉग खूप मोठा होत जाईल म्हणून म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर ते शेअर नाही करता येणार मला. उद्या पूजेच्या ब्लॉगमध्ये किंवा उद्या आपला जो रविवारचा ब्लॉग असेल त्याच्यामध्ये मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन.
आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. लवकरच भेटू म्हणजेच उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.